कधीकाळी फक्त पडद्यावर लोकांचा हिरो असलेला एक अभिनेता आज लाखो जनतेच्या घोषणांचा गजरात आहे आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो आणि संपूर्ण देश थक्क होऊन पाहत राहतो. तमिळनाडूच्या राजकारणात जे घडलं त्याने अनेक दशकांचं समीकरण अक्षरशः उद्ध्वस्त केलं आहे. कारण 2 वर्षापूर्वी स्थापन झालेला एक पक्ष आणि त्या पक्षाची सत्तेपर्यंतचा प्रवास हा कुठल्याही राजकीय चमत्कारापेक्षा कमी नाही. अभिनेता थलपती विजय आता फक्त सुपरस्टार राहिलेला नाही, तर तो तमिळनाडूचा नवा मुख्यमंत्री बनला आहे. तमिळनाडूसह पश्चिम बंगाल, केरळ आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या, पण देशभरात सर्वाधिक चर्चा झाली ती तमिळनाडूच्या निवडणुकीची. कारण या निवडणुकीत पारंपरिक पक्षांना मोठा धक्का बसला आहे आणि लोकांनी एका अभिनेत्याच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास दाखवला. विजय थलपती यांच्या टी-व्ही-के पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत थेट सत्तेच्या दारात प्रवेश केला आहे. आज सकाळी 10 वाजता तमिळनाडूच्या राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी थलपती विजय यांना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय शपथ घेण्यासाठी उभे राहताच संपूर्ण सभागृह घोषणेने दगावून गेलं. थलपती थलपती अशा घोषणा सुरू झाल्या आणि अनेक समर्थकांच्या डोळ्यात आनंदाश्रूही दिसले. या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. कारण विजय यांचा सत्तेपर्यंतचा प्रवास खूपच नाट्यमय ठरला. निवडणुकीत टी-व्ही-के पक्षाने मोठं यश मिळवलं खरं, पण बहुमताच्या आकड्यापासून पक्ष थोडा दूर राहत होता. तामिळनाडू विधानसभा सत्ता स्थापनेसाठी 118 आमदारांचं समर्थन आवश्यक होतं. विजय यांच्या पक्षाकडे 108 जागा होत्या. विशेष म्हणजे विजय स्वतः 2 मतदारसंघातून विजयी झाला होते. त्यामुळे त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार होता आणि त्यामुळे बहुमताचा हा प्रश्न गंभीर बनला होता. याच कारणामुळे गेल्या काही दिवसापासून विजय आणि राज्यपाल यांच्यात सातत्याने बैठका सुरू होत्या. सरकार स्थापन होणार की नाही? मुख्यमंत्र्यांची शपथ पुढे ढकलली जाणार का? अशा चर्चेंना राजकीय वातावरण तापलं होतं. पण शेवटच्या क्षणी समीकरण बदललं आणि टी-व्ही-के पक्षाने विजय यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर बहुमताचा आकडा पूर्ण झाला आणि विजय यांच्या सरकार स्थापनेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय घडामोडीत काँग्रेसनेही विजय यांना साथ दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतः या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, की "आमचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. आम्ही 200% सरकारचा भाग असू." तब्बल 59 वर्षानंतर काँग्रेसला पुन्हा तमिळनाडूमध्ये सत्तेचा भाग होण्याची संधी मिळत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. शपथविधी सोहळ्यात विजय यांच्यासोबत 8 ते 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. मात्र कोणाला कोणतं खातं मिळणार, सरकारमध्ये कोणाचा प्रभाव जास्त असणार आणि विजय यांचं प्रशासन नेमकं कसं चालणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. कारण चित्रपटसृष्टीत सुपरहिट ठरलेले हा अभिनेता आता प्रशासनात किती यशस्वी ठरणार हा मोठा प्रश्न आहे. विजय यांची लोकप्रियता ही केवळ सिनेमापुरती मर्यादित राहिली नाही. गेल्या काही वर्षात त्यांनी सामाजिक विषयावर सातत्याने भूमिका घेतली. युवकांमध्ये त्यांची प्रचंड क्रेज निर्माण झाली. बेरोजगारी, शिक्षण, शेतकरी आणि भ्रष्टाचार या मुद्द्यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सामान्य जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांचा थेट फायदा टी-व्ही-के पक्षाला निवडणुकीत झाला. एक अभिनेता, एक सुपरस्टार आणि एक मुख्यमंत्री. थलपती विजय यांचा हा प्रवास भारतीय राजकारणातील सर्वात चर्चेचा आणि धक्कादायक राजकीय बदल मानला जात आहे. आता पडद्यामागचा हिरो खऱ्या राजकारणात किती मोठा नेता ठरतो हे येणारा काळच ठरवणार आहे. तर विजय थलपती यांच्याबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.